आपलं विमान रेडी झालेलं आहे. सो हे असे डॉमेट्री बेड असतात शेअरिंग अकोमोडेशनमध्ये. बॅकपॅकरसाठी हे असे लॉकर्स आहेत. क्लीन आहे प्रॉपर. परफेक्ट आहे. इथे हे 6 बेड शेअरिंगवालं घेतलं होतं मी. असे 8, 12, 10 पण असतात, पण खूप गर्दी होते. सो मी 6वालं इज फाईन. आणि टॉयलेट वगैरे बाहेर असतं. परफेक्ट आहे. सो माझा हा बेड आहे, खालचाच आहे. सो आज एकच रात्र, उद्या परत सकाळी कळटी. तुम्हाला वॉशरूम दाखवायचंच राहून गेलं होतं. आणि ते शॉवर रूम्स आहेत असे 3 आहेत असे. 3 कमोड आहेत इथे. छान आहे, क्लीन आहे. नाही तर आहे आपली रूम. सो या मस्त क्यूटच्या हॉस्टेलमधून आता चेकआउट करायची वेळ आली आहे. सो बंजरनो. काल ॲक्च्युली खूपच संध्याकाळी पाऊस होता, त्याच्यामुळे कुठे जाता नाही आलं. बट थँक्स टू सानिका ताई, तिने माझी पोस्ट पाहिली आणि मग ती म्हणाली की अरे ब्रेरा डिस्ट्रिक्टला जाऊ नये. आणि लकीली ते माझ्या इकडे ह्या हॉस्टेलपासून लाईक वॉकिंग डिस्टन्सवरतीच होतं आणि ते ऑन द वेच लागतं आहे बस स्टेशनच्याकडे जाताना. सो हे आहे ब्रेरा डिस्ट्रिक्ट. सो तुम्ही पण घ्या आनंद ब्रेरा डिस्ट्रिक्टच्या. छान आहे, मस्त लेन्स आहेत, मस्त बिल्डिंग्स आहेत. तर येस, तुम्हाला एक जस्ट छोटासा ब्रेरा डिस्ट्रिक्टचा सिटी टूर दाखवतो आहे मी. चलो ब्रेरा, वेलकम टू ब्रेरा डिस्ट्रिक्ट. जसं चाललो होतो सगळे बिल्डिंग्स बघून आहे ना गोव्याची आठवण आली. पंजिमच्याकडे वगैरे आपण क्रॉस करतो ना टुवर्ड साऊथ गोव्याला जायला, सेम 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 तसेच लेन्स, तसेच वाईब्स येतात मला सगळे. नाईस. सो मी आत्ता पोचलो आहे पियाझी दी लुकियारो दी यारो काहीतरी बस स्टॉप आहे हा. सो इकडनं बसेस एअरपोर्टला वगैरे जातात. मी इकडेच उतरलो होतो. मग इकडून मी लोकल बस करून आपल्या हॉस्टेलवरती गेलो होतो. सो आता माझी एअरपोर्टला बस आहे. तर एअरपोर्टला गेलं की अपडेट करतोच तुम्हाला, ठीक आहे. सो आत्ता बसमध्ये बसलो आहे. मिलान सेंट्रलपासून ते आता ही जाणार बर्गॅमो एअरपोर्टला. तर हे फिफको बस म्हणून आहे का, हे फिफको बस सर्व्हिस आहे. तर बसचं ना एक फालतूगिरी म्हणजे तुम्हाला हाईट दाखवतो. आपण आलं की चार्जिंग स्लॉट शक्यतो इथे बघतो किंवा सीटच्या खाली किंवा इथे आजूबाजूला बघतो, राईट. तर ह्याचा चार्जिंग स्लॉट बघा कुठं दिला आहे. त्याच्या बापान तरी ठेवला होता का असं कधी चार्जिंग स्लॉट. तर माझी USB केबल मोठी होती म्हणून ठीक आहे. तर मी आता चार्ज करतो माझी पॉवर बँक. काय हे कसं रे हे. एनिवेज आता मी बर्गॅमो एअरपोर्टला एक पोचायला 50 मिनिट्स लागतं तिकडून.
तिकडं पोचलो की तुम्हाला अपडेट करतोस, ठीक आहे. पाऊस सुरू आहे बारीक बारीक, ठीक आहे. चलो, जय महाराष्ट्र. बुंजरला. सो हे आहे बर्गॅमो एअरपोर्टचं बस स्टॉप, कोच स्टेशन म्हणता येईल. इकडनं सगळे सेंट्रल स्टेशनला जातात बसेस. ॲक्च्युली इकडनं ॲक्सेसिबिलिटी चांगली आहे नाही का मालपन्सपेक्षा. डायरेक्टली मिलान सेंटरला जातात बसेस. तिकडनं पण आहे बट थोडंसं बाहेर यावं लागतं. येस, वेलकम टू बर्गॅमो एअरपोर्ट. सो आता मला डिपार्चर्सची ते बघायचं आहे कसं जाता येईल. सो आत्ता मी एक्झॅक्टली अरायवल्सची इथं आहे, पण ठीक आहे तुम्हाला एक जस्ट छोटासा टूर देतो बर्गॅमो एअरपोर्ट. छातमध्ये काय काय आहे, काय भरपूर सारे फूड कोर्ट्स आहेत. काय गर्दी आहे. ठीक आहे, आता मी डिपार्चर कुठे आहे बाबा, व्यवस्था इथं फिरत बसायचो. हे सगळे चेक इन काउंटर आहेत, बॅगेज वगैरे. पण माझं काय बॅगेज नाही, एकच बॅग आहे आपली छोटी. आणि तिकडून पुढं इथंच कॉर्नरला राईट हँड साईडला टुवर्ड्स डिपार्चर्स. आपली कॅपॅचिनो घेतली आहे आणि एक व्हेज सँडविच घेतलं आहे. यायला काहीच नाही राव इथे एअरपोर्टवरती. होतं तिथं विगन, पण ती म्हणाली नाही आमच्याकडे आता. ते स्वतः फक्त कॉफी आणि एक सँडविच घेतलं आहे. सो फ्लाईटचं डेस्क डिस्प्ले झालेले आहेत. ह्याची फ्लाईट आहे आता. बाय मिलान. बघूयात, भेटू पुन्हा एकदा. कधी ते माहिती नाही, पण बघूयात. चलो, आता माझा गेट ओपन झालेला आहे, चालू आहेत. सो हे मिलान बर्गॅमो एअरपोर्टचं काय म्हणतात त्याला, ड्युटी फ्री. Gets A and B. Attention please. Milan Bergamo Airport reminds that security is everyone's responsibility. Passengers are requested to always keep their luggage and personal belongings close. If you find unattended items, please report those to the security staff. Oh, okay. The street view. Attenzione prego, la sicurezza è responsabilità di tutti. Milan Bergamo Airport ricorda di tenere sempre con voi bagagli ed effetti personali e di segnalare. आला इकडचं ड्युटी फ्री मोठं आहे मँचेस्टरपेक्षा. एअरपोर्ट छोटं असून यांचं ड्युटी फ्री मोठं आहे. मालपन्सचं एअरपोर्ट मोठं आहे ह्याच्यापेक्षा, बट तिकडचं ड्युटी फ्री मी नव्हता पाहिला, कारण की तिकडून डायरेक्टली अरायवल्सकडनं बाहेर आलो होतो. सकाळी बंद होतं सगळं. पण इथं काहीच्या काही प्राइजेस आहेत. मी काल पाहिले बऱ्याच ठिकाणी. आपली फ्लाईट कुठे बे, गेट A3. आयला इथं पण होते राव, खायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. यायला 2 दिवस झाले प्रॉपर जेवलो नाही आहे. हे आपलं मार्गरेटा पिझ्झा आणि हेच खातो आहे. व्हेजिटेबल ऑप्शन काहीच नाही आहे तिथे. खरंच मी आजचं गेट डिस्प्ले झालेलं आहे, तर गेटची इथं गेलं की अपडेट करतो. तोपर्यंत बघा, इकडून काय तर काय घेऊन जाणार नाही आपण. Marina Military Victoria's Secret
ते असंच बोलतात. मार्गरिता, आपण कसं म्हणतो मार्गरिटा, हे मार्गरिता असे बोलतात. लाईटिंग वगैरे सगळं होतं यार इकडे. हाड, मला खूपच भूक लागली होती कारण की सकाळी मी ब्रेकफास्ट नाही केला. आता मग डायरेक्टली सँडविच खाल्ला आता. गेट ए अँड बी राईट हँड साईड. A1 to A8. ओके, माझं A3 आहे. हो, भारी आहे रे, इकडनं मस्त व्ह्यू आहे. पण आता आपल्या गेटची इकडनं असं व्ह्यू भेटायला पाहिजे. A3 लावून बसायचं. इथे लोक अशीच बसतात खाली. आपल्याला वाटायचं आपल्या इकडचेच लोक असे बसतात, इथे तर झोपतात खाली डायरेक्टली फ्लोअरवरती. मी ॲक्च्युली ते मालपेन्सा एअरपोर्टवरती शूट करायचं राहून गेलो. लोकांचा असं खूप हे असतो नाही का, हे इंडियामध्येच लोक आपले डायरेक्टली बसतात झोपतात. ऐसा कुछ भी नाही आहे, सगळीकडे चालतं आहे. इथं तर आडवी तिकडे झोपतात. अरे A3 कुठे आहे? अरे बरंच लांब आहे. हे बघा, हे असे बसलेत खाली. तर डायरेक्टली कॅमेरा फिरवायचं ते बरोबर नाही वाटत, पण ठीक आहे. सो आपलं विमान रेडी झालेलं आहे. माझी सीट मागं आहे 23B. त्याच्यामुळे चाललोय वरती आता. विझर एअरलाइन्स. काय मस्त यार व्ह्यू कडक. लेट्स गो टू अनदर कंट्री. असं आहे विमानातमधून यायला. माझी मिडल सीट बॉम्बला. सीट बाय नाही केलं मी, कारण ना त्यासाठी परत एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. खिडकीतून असा व्ह्यू दिसतोय. सो आता टेक ऑफ करेल 10 मिनिटात. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. So welcome to Poland, Warsaw. आता वाजलेत 11:15. सो मी आता पिकअप पॉईंटची इथं चाललो आहे. तिकडून मला बस किंवा कॅबच करून जावं लागणार, कारण की इकडं थांबण्यात काही पॉईंट नाही परत. डोब्रानॉच म्हणजे गुड नाईट. वेलकम टू वॉर्सो, पोलंड. मस्त कंट्रीवर कंट्री एक्सप्लोर करतोय गडी. अरे इथे काय इमिग्रेशन वगैरे झालं नाही, डायरेक्ट एक्झिट काय शाळेला. मी आपलं एकदम नाही का डॉक्युमेंट्स हे ते एकदम मी त्या बाबतीत एकदम सेफ साईड असतो बाबा. किती पण डॉक्युमेंट मागा काही मागा, आपल्याकडे सगळे रेडी असले पाहिजे. सो एनिवेज मी आता अरे हां यायला इथं आलो की पुढं गेलो होतो असंच. ठीक आहे. मी जरा बघतो बसचं काय सीन आहे आणि तुम्हाला अपडेट करतोस. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी आता कॅब करूनच चाललो आहे. आता लेफ्ट हँड साईड ड्रायव्हिंग आहे.
कॅब पण स्वस्त होती. 10 पाऊंडात काम झालेलं आहे. वेलकम टू वार्सो. भाऊंला मी सांगितलं आय एम फ्रॉम इंडिया, त्यांनी प्ले द इंडियन सॉन्ग चल्या चल्या लावणे भाऊंनी. अरे भारी. चल्या चल्या आपलं एकदम देसी स्टाईलमध्ये स्वागत केलेलं आहे SRKच्या सॉन्ग. कडक आवडलेलं आहे आपल्याला. कॅब ड्रायव्हरने खुश केले आल्यालाच जबऱ्या. वाव ब्युटिफुल. कुठली जागा आहे मला माहिती नाही, तर सकाळी बघावं लागेल. पण अमेझिंग आहे. हे बघा कॅप्सूलचा टूर असा आहे. खतम. नमस्कार मित्रांनो, मी येत आहे कॅप्सूलमध्ये राहतोय आजची रात्र, कारण की मी ज्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं तर ते उद्या पहाटे मिळणार आहे. पहाटे नाही सॉरी, उद्या 11 वाजता वगैरे. सो आता करू काय ना, रात्री मग कुठं राहू. सो इथं तर कॅप्सूल बेस्ट रूम होती. रूम काय घंट्याची रूम ही कॅप्सूल आहे. त्या कॅप्सूलचा पण अनुभव घेतलेला आहे. शटर आहे भेंडी. दुकानात कसं राहतं शटर, तसं शटर आहे. आणि हेच नुसतं आता झोपायचं कसं बसं तरी. वेलकम टू पोलंड. चलो शुभरात्री.